चापेकर किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी अर्धा किलो बेसनाचा परफेक्ट ढोकळा बनवून दाखवणार आहे। सगळ्यात पहिले आपण आज टाकणार आहोत बेसन। हे फक्त बेसनच आहे। मी हे बेसन गाळून घेतलेलं होतं। यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा लिंबू सत्व, 1 चमचा मीठ, 2 चमचे साखर। आता हे सर्व मिक्स करून घेऊ। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। या ग्लास मधलं पाणी आपण थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे। मिक्स करता करता थोडं थोडं पाणी टाकायचं। थोडं थोडं पाणी टाकत हे मिक्स करून घेतलेलं आहे। आणि ज्या दिशेने हे आपण फेटत आहोत त्याच दिशेने फेटायचं आहे। जितकं छान फेटल्या जाईल तितका छान ढोकळा होईल। यामध्ये इनो टाकायची अजिबात गरज नाही। हा ढोकळा फक्त बेसनाचाच आहे। हा खूप छान बनतो। आता यामध्ये मी हे 5 चमचे पोहे खायचे 5 चमचे तेल घेतलेलं आहे। यामध्ये हे तेल टाकणार आहे। तेल टाकल्यानंतर मी हे छान मिक्स करून घेणार आहे। आता मी यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे। पाणी घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं। आता हे छान असं या प्रकारे मिक्स करून घ्यायचं। आता मी यामध्ये 1 चमचा खायचा सोडा टाकणार आहे। हा मी सोडा घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी या प्रकारे टाकून मिक्स करणार आहे। आता हे छान मिक्स झालेलं आहे। ताटाला मी आधीच तेल लावून घेतलेलं होतं आणि आता मी यामध्ये हे टाकणार आहे। मी आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। यामध्ये या प्रकारे मी अशी उलटी चाळणी ठेवलेली आहे आणि आता यावर मी हे ताक ठेवणार आहे। आणि याच्यावर मी याचं झाकण ठेवून देणार आहे। यामध्ये सुद्धा मी चाळणी ठेवलेली आहे आणि हे भांडे यावर ठेवणार आहे आणि याच्यावर सुद्धा झाकण ठेवून देणार आहे। आता आपण ढोकळ्यावर टाकण्यासाठी तडक्याची तयारी करून घेऊ। आता मी याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे।
तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी मोहरी टाकणार आहे. मोहरी छान तळल्यानंतर जिरं टाकणार आहे. जिरं छान झाल्यानंतर मिरच्या झाल्या आहे छान. आता याच्यावर कढीपत्ता टाकणार आहे आणि लगेच पाणी सोडणार आहे. 5 चमचे साखर टाकणार आहे. आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि मग काढून घ्यायचं आहे. साधारण 20 मिनिटं झालेली आहेत. आता आपण ढोकळा झाकण काढून बघूया. हा बघा, हा ढोकळा परफेक्ट झालेला आहे. आता हा ढोकळा आपण बाहेर काढून घेऊ. आता मी हा ढोकळा कट करून घेणार आहे. छान झालेला आहे ढोकळा. आता आपण बघूया ढोकळ्याला जाळी कशी आलेली आहे ते. ढोकळा तुम्ही बघू शकता किती छान आणि मऊ लुसलुशीत झालेला आहे. हे बघा, हा छान झालेला आहे. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता हे मी ढोकळ्यावर टाकून घेणार आहे. ढोकळा छान झालेला आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.